स्वामी सर्वांना, कसे आहात तुम्ही? बऱ्याच दिवसांनी आज आपला व्हिडिओ आलेला आहे. खूप दिवसांनी म्हटलं तरी चालेल, अगदी 15 दिवस 3 आठवडे झालं तरी असं म्हटलं तरी चालेल. कारण खूप मोठ्या गोष्टी किंवा खूप मोठ्या घटना, अशा चांगल्या घटना माझ्या आयुष्यात घडलेल्या आहे आणि ते सगळं स्वामींच्या कृपेने झालेले आहेत. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याच्या संशोधनासाठी मी बाहेर गेले होते आणि ते जे संशोधन होतं त्या संशोधनासाठी नक्की काय होतं काय नाही ह्याचा व्हिडिओ लवकरच तुमच्याजवळ येईल. पण 100% ते सगळं तुमच्यासाठीच होतं, म्हणून एवढे दिवस मी घेतले आणि आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. या आधीचे जे काही व्हिडिओज आले ते सगळे शूट आधी करून ठेवलेले होते, पण आज मी बॅक टू पवेलियन असं म्हणू शकते की आज मी पूर्णपणे परत आपल्या जे आहे तिथे आपल्या ऑफिसमध्ये सगळीकडे आलेली आहे. आणि बरंच असं काही काम होतं ज्यासाठी मी ऑफिसला जायची किंवा गोष्टी होत होत्या, पण व्हिडिओज लाईव्ह वगैरे होत नव्हते. तर चला, बाकीच्या सगळ्या गप्पा आपण लाईव्हमध्ये वगैरे वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मारू. पण आजचा जो व्हिडिओ आहे, जसा तुम्ही टायटल ऐकला किंवा बघितला की अनुभव नाही चमत्कार, तर खरंच आहे, अनुभव नाही चमत्कारच म्हणायला हवं. कारण जिथे स्वामी कृपा, जिथे स्वामी तिथे अनुभव, चमत्कार म्हणजे ह्या गोष्टी. चमत्कार म्हणजे काय आहे? चमत्कार म्हणजे सोनं काढणं हे असं नसतं. चमत्कार म्हणजे अनुभवणे, कोणत्या गोष्टीची अनुभूती घेणे, त्यालाच आपण चमत्कार म्हणू शकतो. कारण जेव्हा आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात आणि त्या अचानक घडतात किंवा त्या खूप अशा वेगळ्या पद्धतीने घडतात, तेव्हा त्याचा आनंद तो गगनात न मावल्यासारखा असतो. तर खरंच आहे, आजपर्यंत मी माझे बरेचसे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आलेली आहे, माझ्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगत आलेली आहे. पण त्यातल्या त्यात या 3-4 आठवड्यामध्ये जेव्हा मी पूर्णपणे गायब होते, तर स्वामींनी तो वेळ मला त्या पद्धतीने खरं दिला असेल की ह्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडणार आहे, म्हणून तू जरा वेळ घे, बाकीच्या गोष्टी पण कर, कारण पुढे भरपूर गोष्टी चालू आहेत. आता बघा, गुरुपौर्णिमा आहे 10 तारखेला, त्याची चांगली तयारी चालू आहे. खूप ताईंचे बुकिंग चालू आहेत. धनलक्ष्मी कुंचम सेवेची बुकिंग तर रेग्युलर, म्हणजे आत्ताच मगाशी व्हिडिओ बनवायच्या आधी बघितलं 3766 मेसेज रिमेनिंग होते, पेंडिंग होते. खूप ताई म्हणतात अहो ताई मेसेज तर बघा, खूप म्हणजे यस चालू आहे, म्हणजे इकडे रिप्लाय केलं की मागे येतात. अशा पद्धतीने आपले व्हिडिओज जे आहेत धनलक्ष्मी कुंचमचे खूप ताईंना आवडलेले आहेत, व्हायरल झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच गुरुपौर्णिमा निमित्त भरपूर त्यांची बुकिंग चालू आहे. स्वामींच्या मूर्ती सुद्धा बुकिंग होत आहेत. बरं, अनुभव आणि चमत्कार याबद्दल बोलूया, कारण तो महत्त्वाचा विषय आहे आजच्या व्हिडिओसाठी. तर काय झालं ना, 1-2 आठवड्यापूर्वी वगैरे किंवा तुम्हाला एक सांगते की काही महिन्यापूर्वी मी शॉर्ट टाकला होता बघा. तेव्हा मी अभ्यासाची काहीतरी अभ्यास करत होते किंवा काहीतरी परीक्षेची तयारी करत होते, बरोबर. आणि तुम्हा सर्वांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक, अशा खूप काही गोष्टी सांगितल्या केल्या. आणि तुम्हा सर्वांचेच आशीर्वाद, तुमच्या सर्वांचे चांगल्या बेस्ट विशेस. आणि स्वामी माऊली तर आहेतच सगळ्या गोष्टी करण्यासाठी, त्यामुळे स्वामी माऊली होते आणि तुम्ही सर्व होते, म्हणून सगळ्यात पहिली गोड आणि आनंदाची बातमी किंवा आपण असं म्हणू शकतो की अनुभव हा काय झाला. म्हणजे मी तुम्हाला असं सांगेल की एवढ्या काळात, म्हणजे 8च दिवसात म्हणता येईल किंवा 3-4 दिवसातच असं म्हणता येईल, या काळामध्ये 3-4 दिवसातच मला 1 नाही 2 नाही 3 माझ्या आयुष्यात गोष्टी अशा घडलेल्या आहेत छान सुंदर स्वामी माऊलींच्या कृपेने. कारण त्या खूप 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 आनंदाच्या आहेत माझ्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे जी काही मी परीक्षा किंवा जी काही माझी तयारी होती, कसं आहे ज्योतिषशास्त्र जे मी करते, वास्तू, अंकशास्त्र, या सगळ्यासाठी कसं असतं, परीक्षण चालू ठेवावं लागतं. आणि त्याचेच एक मागच्या याच्यामध्ये करत होते, तर त्याचं पूर्णपणे सर्टिफिकेशन असतं, किंवा सर्टिफिकेशन म्हणण्यापेक्षा सर्टिफिकेशन नाही म्हणणार, त्याचा जो अभ्यास काही चालू असतात त्याच्यात पदवी असतात, ठीक आहे. त्या पदवीनुसार तुम्ही सगळं जेव्हा शिकतात, कसं मला डिटेलमध्ये नाही सांगता येणार तुम्हाला, कारण त्याची पद्धतच वेगळी असते. तर म्हणजे जे काही आहे, तर त्याचा रिझल्ट जो आहे आपण म्हणू शकतो, काइंड ऑफ रिझल्ट म्हणू शकता तुम्ही. तर तो रिझल्ट खूप छान, चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्काने झालेला आहे. आणि त्याला ॲक्च्युली रिझल्टमध्ये मोजत नाही, कारण तो तुमच्या इथे तो महत्त्वाचा आहे. आणि इथे जर का असेल तर तुम्ही सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन करू शकाल. असं म्हणता येईल की पहिल्या 5 ते 6 लोकांमध्ये माझं नाव होतं आणि त्यासाठी मला छानपैकी एक नामांकित असं म्हणू शकते किंवा छान असं एक सर्टिफिकेट पण मिळालं. आणि ते खूप छान पद्धतीने ती गोष्ट झाली. त्याचबरोबर वृत्तपत्रिकेत म्हणजेच न्यूजपेपरमध्ये सुद्धा ती बातमी छापून आली. अशा सगळ्या गोष्टी झाल्या. ही गोष्ट एक झाली. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी माझ्या काही संशोधनासाठी बाहेर गेले होते, काही कारणानिमित्त काही ठिकाणी गेले होते, मी ठिकाण एक्सपोज करू शकत नाही, म्हणजे सांगू शकत नाही, कारण काही पर्सनल रिझन्स असतात, त्यासाठी मी गेले होते. पण त्याचबरोबर माझं कामही होतं आणि माझ्या मिस्टरांचे काम होतं. अशा 2-3 गोष्टी म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो.
तर त्या गोष्टीमध्ये कुठेही काहीही प्लॅनिंग नव्हती, काही नव्हतं आणि कोणत्याही पद्धतीमध्ये ठरवलं नव्हतं, काहीच नाही. असा विचारही केला नव्हता की गोष्ट घडेल. पण काय झालं, एका रात्रीतनं काय घडलं, काय झालं काही माहिती नाही. मागच्या दिवशी म्हणजे आज मी ठरवलं आणि उद्या मी पिठापूरमध्ये, अशा गोष्टी झाल्या. म्हणजे काय माहिती नाही, कारण याच्या आधी 2दा मी पिठापूरला जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे योग आला नाही, कारण 2दा बुकिंग करायची होती, जाण्याचा योग आला होता, पण काही ना काही काम किंवा काही ना काही गोष्टीमध्ये आल्या, त्यामुळे मला ते जाता आलं नाही. कारण श्रीपाद वल्लभांनी बोलवलं नव्हतं तेव्हा. कारण असं म्हणतात पिठापूरला तीच व्यक्ती जाऊ शकते जेव्हा श्रीपाद वल्लभ त्यांना बोलवतात आणि तेव्हाच तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकता. कारण योग आल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. आणि श्रीपाद वल्लभांचं दर्शन म्हणजे बापरे, दत्तगुरु माऊलींचं दर्शन, आणि त्याचमुळे इतकं सुंदर असं दर्शन झालं, काही गर्दी नाही. म्हणजे अगदी मंदिराच्या समोर बसून आपल्या माऊलींना बघणं, त्यांना म्हणजे बघत राहणं, पालखी सेवा खूप सुंदर. म्हणजे अगदी श्रीपाद वल्लभांना पाळण्यात छानपैकी असं, मी शॉर्ट्स टाकले होते बघा, पाळण्यात छानपैकी त्यांना असं बसवलं होतं, म्हणजे पाळण्याला झोका देणे, इतकं सुंदर सेवा झाली ना पिठापूरला. आणि खरंच हे सुद्धा स्वामी माऊलींच्याच कृपेने झालं. दुसरी गोष्ट म्हणजे अचानक काही न ठरवता, काही न करता जे आहे पिठापूरला स्वामी माऊलींनी म्हणजे श्रीपाद वल्लभांनी दर्शन दिलं. ही झाली दुसरी गोष्ट जी न कळत झाली, म्हणजे चमत्कारच म्हणता येईल. कारण ठरलं नाही, काही नाही, अचानक तिकडे पोहोचलो आम्ही आणि दर्शन झालं. त्याच नंतर जसं मी सांगितलं परीक्षेचं, हेही न कळत होतं, म्हणजे ती गोष्ट माझ्या हातातून सुटणार होती. कारण ज्या दिवशी हे जे काही म्हणजे आपण म्हणू शकतो की एकमेकांना किंवा सर्टिफिकेशन करणे किंवा जे काही गोष्ट आहे, मला त्याला म्हणजे तुम्हाला सांगता येत नाही माझ्या त्या शब्दांमध्ये, कारण त्याला जे आहे ती पद्धत वेगळी असते. तर ती पदवी देण्याचा जो कार्यक्रम होता, तो कार्यक्रम ज्या दिवशी घडणार होता त्या दिवशीच मी ट्रॅव्हल करून रिटर्न आले. देवाच्या हातात असतं बघा कसं. त्या दिवशी मी ट्रॅव्हल करून रिटर्न आले, सकाळी 10 वाजता आले आणि 11 किंवा 1 वाजता मी मेसेज बघते की आजच तो कार्यक्रम आहे. म्हणजे तो मेसेज मी 10 दिवसापूर्वी येऊन बसलेला होता, पण पडलेला होता, पण तो मला मेसेज दिसला नाही. माझ्या डोळ्याखाली व्हॉट्सअप मेसेजेस असायचे, पण मला तो दिसला नाही. ज्या दिवशी मी रिटर्न आले घरी, सकाळी 10ला पोहोचले, फ्रेश वगैरे झाले, ऑफिसला गेले आणि ऑफिसला गेल्यावर मला तो मेसेज दिसला, लगेच मी तिकडे पळाले. म्हणजे अशा गोष्टी झाल्या. कारण देवाला तुम्हाला ते जिथपर्यंत पोहोचवायचं असतं ते नक्कीच त्या गोष्टी करतात. सो ह्याच्या ह्या 2 गोष्टी झाल्या. आणि तिसरी गोष्ट स्वामी माऊलींच्याच कृपेने किंवा त्यांच्या आशीर्वादाने झालेली आहे, ती म्हणजे जेव्हा पुण्यात वारी आली, जेव्हा वारी म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो जेव्हा पुण्यात पालखी आली, आणि पालखी आल्यानंतर जेव्हा सगळी दिंडी वगैरे येते, सगळे तिथे मुक्काम करतात, तर मी असं सांगू शकते की पालखी जेव्हा आळंदीवरनं पालखी पंढरपूरला जायला निघते तेव्हा पहिलं जे प्रस्थान असतं ते पुण्यात असतं. त्यामुळे जेव्हा पालखी पुण्यात आली, ज्या दिवशी पालखी पुण्यात आली म्हणजे ती पुण्यात येणार होती, त्या दिवशीच आपल्या ह्या चॅनलवर 1 लाख सबस्क्रायबर संपूर्ण झाले. म्हणजे विठ्ठल माऊली सुद्धा काय आहेत, आपले विष्णू स्वरूपच आहेत, माऊलीच आहेत, स्वामी माऊलीच आहेत. आणि खरंच माझा आनंद काय आहे तो गगनात मावत नाही. कारण एवढ्या 1 नाही 2 नाही 3 गोष्टी अशा छान आयुष्यात झालेल्या आहेत. हॅट्रिक म्हणू शकतो आपण, इतक्या सुंदर झालेल्या. आणि आयुष्य हे असंच असतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन पुढे जायचं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचं आणि त्या पद्धतीने आपल्या आयुष्यात सुंदर असे क्षण ओढून घ्यायचे. कारण जेव्हा तुम्ही छान विचार कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात नक्कीच छान होणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा मनापासून स्वच्छ असतो ना, तेव्हा नक्कीच स्वामी माऊली तुम्हाला तुमच्या मनासारखं द्यायला तत्पर असते. फक्त तुमचे कर्म, तुमची वाणी, तुमच्या आकांक्षा, इच्छा या स्पष्ट आणि स्वच्छ असाव्या. त्यामुळे म्हणजे पिठापूर दर्शन, 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होणं, कारण ते चॅनल माझं हॅक झालं होतं. आणि ज्या दिवशी हॅक झालं होतं बरं का, ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्या दिवशी सकाळी सुद्धा काहीतरी सस्पिशियस ऍक्टिव्हिटी त्याच्यावर त्या दिवशी सुद्धा झाली होती. म्हणजे जे काही हॅकर्स असतात आउट ऑफ इंडियाचे असतात, ते भारतातले नसतात, आउट ऑफ इंडियाचे असतात, तर ते जी लोक आहेत त्या दिवशी सुद्धा काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी तिथे दिसली, ती आम्ही सगळी प्रोसेस केली, सगळं झालं. आणि त्या दिवशी पालखी बरोबर म्हणजे असं म्हणू शकतो की जेव्हा माऊली प्रस्थानाला निघाले आणि त्याचबरोबर ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा माझ्यासाठी गोड बातमी घेऊन आले असं मी म्हणू शकते. त्यामुळे चला, एवढे छान असे अनुभव म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर, पिठापूरचं अचानक दर्शन,
बापरे, डोळ्यात अजूनही ते क्षण भरलेले आहेत ना, इतकं आनंद वाटतो ते आठवून आणि त्याचबरोबर पदवी प्राप्त होणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप आनंदासाठी आहे माझ्यासाठी. त्यामुळे चला, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि त्याचबरोबर तुमच्या ब्लेसिंग्स तर आहेतच, म्हणजे तुमचे विशेष तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं जे काही होतं ना ते फक्त स्वामी मावळ, म्हणजे चांगलं असू दे, काही शिकण्याचं असू दे, काही असू दे, सगळं स्वामींमुळे होतं, बाकी कोणामुळेही नाही. त्यामुळे या सगळ्याचं क्रेडिट, म्हणजे सगळ्याचं क्रेडिट जे आहे मी स्वामींवरच टाकते, कारण ते आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यांच्याशिवाय एकही पान हलू शकत नाही. त्यामुळे चला, माझा हा आजचा अनुभव किंवा माझ्या आयुष्यात घडलेला चमत्कार तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जायचं नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. सबस्क्राईब केल्यानंतर ऑलवर क्लिक करायचं, ऑलवर क्लिक केलं, बेलवर क्लिक करायचं, मग ऑलवर क्लिक करायचं आणि मग शांत बसायचं, कारण जेव्हा कधी माझा व्हिडिओ येईल तेव्हा तो तुम्हाला दिसेल आणि तुम्ही पटापट माझा व्हिडिओ बघू शकाल. कारण तुम्हाला सर्व ताईंचे अशी मला मेसेजेस किंवा कॉल येतात, ताई तुमचे व्हिडिओज आम्ही बघतो, खूप आवडतात, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. चला तर आजच्या या व्हिडिओला इथेच थांबवते आणि आजची सेवा स्वामी चरणी रुजू करते. भेटूया परत पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.